बस झालं. ओके. ओके बा, लक्ष द्या. हा, आपसात बोलणं बिलकुल बंद करा आणि फुल कॉन्सन्ट्रेशन माझ्या बोलण्याकडे द्या. आपल्याला सुरुवातीला इंटेन्सिटीचे डायमेन्शन्स काढायचे आहेत आणि आपण 4 टाईपच्या इंटेन्सिटीचे डायमेन्शन्स काढणार आहोत. इंटेन्सिटी ऑफ लाईट वेव्ह, साऊंड वेव्ह, एनी टाईप ऑफ वेव्ह. नंतर इंटेन्सिटी ऑफ ग्रॅव्हिटेशनल फील्ड, इंटेन्सिटी ऑफ इलेक्ट्रिक फील्ड आणि इंटेन्सिटी ऑफ मॅग्नेटिक फील्ड. तुमच्यापैकी काहींनी करूनही पाहिले असतील. कोणी कोणी करून पाहिले हात वर करा. चला, व्हेरी गुड. यांनी तर करून पण पाहिले. तर हेडिंग लिहा. किती नंबर? 28 लिहा. क्वेश्चन नंबर नंबर 28. आपसात बोलू नका. हॅलो ए बेटा, मग ते कठीण होऊन जाणार शिकवणं. बोलायसाठी थोडं नाही आलं होतं पण इथे. हेडिंग लिहा. इंटेन्सिटी ऑफ वेव्ह. आणि पहा, इकडे लक्ष द्या. सर्वांनी लक्ष इकडे द्या. आता पहा, इकडे लक्ष द्यायचं माझ्याकडे. फॉर्म्युला पाठ करायची गोष्ट नाही आहे. इकडे पहा, फॉर्म्युला पाठ करायची गोष्ट नाही आहे. टर्म तुम्हाला समजलेली पाहिजे. माझ्याकडे पाहायचं आहे. खाली डोकं घालून नका बसू. ऐकलं? तरी त्याचं डोकं आहे खालीच. तर इंटेन्सिटी काय असते तुम्हाला समजून घ्यायचं आहे. पहा, लक्ष द्या. मी डायग्रामॅटिकली सांगतो. इकडे बोर्डवर पहा, एक युनिट एरिया आहे. किती एरिया आहे? युनिट एरिया. फॉर एक्झाम्पल, एरिया ए इक्वल टू 1 मीटर स्क्वेअर. एरिया 1 म्हणजे युनिट, आणि 1 मीटर स्क्वेअर घेऊ शकता, 1 सेंटीमीटर स्क्वेअर घेऊ शकता. एसआय युनिट मध्ये लागत असेल तर 1 मीटर स्क्वेअर घ्या. सीजीएस युनिट मध्ये लागत असेल तर 1 सेंटीमीटर स्क्वेअर घ्या. यालाच तुम्ही काय म्हणता? युनिट एरिया. ऐका बरोबर, काय झाला? हा युनिट एरिया. या एरियामधून युनिट टाइम मध्ये, किती टाइम मध्ये? युनिट टाइम मध्ये. युनिट टाइम म्हणजे टी इक्वल टू 1 सेकंड. 1 सेकंड मध्ये, लक्ष द्या इकडे, आणि ह्या साऊंड वेव्स पास होत असतील. काय पास होत आहेत? साऊंड वेव्स किंवा लाईट वेव्स पास होत आहेत. आणि पास होताना ह्या वेव्स त्या एरियाला परपेंडिक्युलर आहेत. एरियाला कसे आहेत? परपेंडिक्युलर आहेत, नॉर्मल आहेत, असं नाही टिल्टेड. बरोबर आहे? अगदी एरियाला परपेंडिक्युलर डायरेक्शनने पास होतात. वेव्स पास होतात. म्हणजे वेव्ह म्हणजे एक प्रकारची काय आहे? एनर्जी आहे. एनर्जी पास होते. तर युनिट एरियामधून युनिट टाइम मध्ये जेवढी एनर्जी पास होत असेल नॉर्मली म्हणजे त्या एरियाला परपेंडिक्युलर, त्यालाच म्हणतात इंटेन्सिटी ऑफ वेव्ह. पिक्चर क्लिअर झालं का? एरिया किती पाहिजे? युनिट एरिया. फॉर एक्झाम्पल 1 मीटर स्क्वेअर किंवा 1 सेंटीमीटर स्क्वेअर. हॅलो. आणि किती टाइम मधून वेव्ह पास ऑब्झर्व करायच्या? युनिट टाइम मधून. फॉर एक्झाम्पल 1 मिनिट, 1 सेकंड घेऊ शकता, 1 मिनिट घेऊ शकता, पण एसआय युनिट काय घेणार? 1 सेकंड. आणि त्या वेव्स त्या एरियाला कशा पाहिजेत? परपेंडिक्युलर पाहिजेत. वेव्स म्हणजे एक प्रकारची काय आहे? एनर्जी आहे. तर युनिट एरियामधून युनिट टाइम मध्ये नॉर्मली जेवढी एनर्जी पास होईल, दॅट इज कॉल्ड इंटेन्सिटी ऑफ दॅट वेव्ह. पॉइंट क्लिअर झाला का? इंटेन्सिटीचं मिनिंग क्लिअर झालं का? हॅलो, इकडे माझ्याकडे लक्ष द्यायचं. बरोबर आहे? पण इंटेन्सिटी काय असेल? एनर्जी फ्लोईंग, एनर्जी पासिंग पर युनिट टाइम, पर युनिट एरिया. पर युनिट टाइम म्हणजे युनिट एरियामधून युनिट टाइम मध्ये जेवढी एनर्जी पास होणार नॉर्मली, फक्त परपेंडिक्युलर असली पाहिजे, दॅट इज कॉल्ड एज इंटेन्सिटी ऑफ वेव्ह. पॉइंट क्लिअर झाला का? सो इंटेन्सिटी इज नथिंग बट एनर्जी पासिंग थ्रू युनिट एरिया इन युनिट टाइम. So intensity of wave is nothing but energy passing through unit area in unit time. पण यालाच म्हणतात एनर्जी पासिंग पर युनिट एरिया, पर युनिट टाइम. पर युनिट एरिया म्हणजे युनिट एरिया आणि पर युनिट टाइम म्हणजे युनिट टाइम. कळलं का? ओके. तर ह्या वेव्स आहेत. आपण ह्या वेव्स थोड्याशा वेगळ्या तऱ्हेने दाखवल्या तरी चालतील. थोडं आपण याला चेंज करून घेऊ. पलीकडे नाही होणार हे चेंज. तर वेव्स अशा न दाखवता आपण रेषांनीच दाखवू त्यांना. तर यामधून ह्या वेव्स पास होत आहेत. तुम्ही म्हणाल ह्या रेषा वेव्स कशा? त्या अगोदरच बरोबर होतं, पण असू द्या, त्याने काही फरक पडणार नाही.
तर ह्या आहेत वेव्ज, आणि वेव्ज म्हणजे एक प्रकारच्या काय आहेत, वेव्ज म्हणजेच काय आहे, वेव्ह अपॉन एनर्जी नाही, वेव्ह म्हणजेच काय पास होत आहे, एनर्जी पास होत आहे. डायग्राम क्लिअर आहे, पिक्चर क्लिअर झालं, ओके. म्हणून याच्या खाली आपण लिहू, इट इज, लिहून घ्या आता डायरेक्टली, इट इज एनर्जी पासिंग नॉर्मली, नॉर्मली म्हणजे परपेंडिक्युलर थ्रू युनिट एरिया in unit time, in unit time. It is the energy passing normally through unit area in unit time. That is, it is energy flow per unit area per unit time normally. So it is energy flow per unit time per unit area normally. फक्त ना तोंड बंद ठेवा बोलायचं, लिहायच्या वेळेस, बोलायच्या वेळेस नाही, तर चांगल्या तऱ्हेने लक्षात राहील. आणि एखादी टर्म समजली की त्याचा फॉर्म्युला आपल्याला तयार करता येत असतो. ही इंटेन्सिटी साऊंड वेव्ह साठी पण वापरता येणार, इंटेन्सिटी लाईट वेव्ह साठी वापरता येणार. जी वेव्ह एक प्रकारची एनर्जी आहे त्या वेव्ह साठी ही इंटेन्सिटीची टर्म किंवा ही डेफिनेशन, हा कॉन्सेप्ट वापरता येणार. चला, झालं का लिहून? काय बघत आहोत आपण? इंटेन्सिटी ऑफ वेव्ह. कुठली वेव्ह? साऊंड वेव्ह किंवा लाईट वेव्ह किंवा इलेक्ट्रोमॅग्नेटिक वेव्ह. इंटेन्सिटी ऑफ वेव्ह. डायग्राम क्लिअर झाली? किती एरिया घेतला? युनिट एरिया. त्यामधून काय पास होत आहे? एनर्जी. कशी पास होत आहे? नॉर्मली, परपेंडिक्युलर. आणि किती टाइम मध्ये? युनिट टाइम मध्ये. युनिट एरियामधून युनिट टाइम मध्ये जेवढी एनर्जी पास झाली त्यालाच काय म्हणणार? इंटेन्सिटी ऑफ वेव्ह. मग यालाच कसं लिहिलं? इट इज एनर्जी पासिंग नॉर्मली थ्रू युनिट एरिया इन युनिट टाइम. यालाच बुक्स मध्ये कसं लिहिलं असतं? इट इज एनर्जी फ्लो पर युनिट एरिया पर युनिट टाइम नॉर्मली. नॉर्मली म्हणजे त्या एरियाला परपेंडिक्युलर. समजलं का? आता बघा फॉर्म्युला तयार करायचा. बघा फॉर्म्युला कसं तयार करता येणार. इंटेन्सिटी आपण आयने दाखवणार. लक्ष इकडे द्या. समजा एनर्जी जी पास होत आहे आणि ही एनर्जी आहे, समजण्यासाठी घेऊ आपण 100 जूल. किती एनर्जी पास होत आहे? 100 जूल. 100 जूल एवढी एनर्जी, 100 जूल एवढी तिला चेअर नाही मागे आहे. 100 जूल एवढी एनर्जी, लक्ष द्या, ही एनर्जी 2 मीटर स्क्वेअर मधून पास होत आहे. मग 2 मीटर स्क्वेअर मधून 100 जूल, तर 1 मीटर स्क्वेअर मधून 50 जूल. बरोबर. 1 मीटर स्क्वेअर मधून युनिट एरिया मधून तुम्ही काय केलं? 100 ला 2 ने डिवाइड केलं आणि म्हणजे तुम्हाला किती मिळालं? 50. पण 50 एवढी एनर्जी 2 सेकंड मध्ये पास होत आहे. 2 सेकंड मध्ये 50, तर 1 सेकंड मध्ये 25. म्हणजे तुम्ही पुन्हा याला टाइमने डिवाइड केलं. म्हणून युनिट एरियामधून पास होणारी एनर्जी काढताना टोटल एनर्जीला एरियाने डिवाइड करायचं आणि युनिट टाइम मधली एनर्जी काढताना टोटल एनर्जीला टाइमने डिवाइड करायचं. आणि ज्यावेळेस तुम्ही एनर्जीला एरिया आणि टाइम दोघांनी डिवाइड करता तुम्हाला काय मिळते? एनर्जी फ्लोईंग थ्रू युनिट एरिया इन युनिट टाइम. म्हणून याचं फॉर्म्युला काय तयार होणार? वरतं काय लिहायचं? एनर्जी. खाली काय लिहायचं? एरिया मल्टिप्लाइड बाय टाइम. आता मला असं वाटतंय की डायमेन्शन आता तुम्हालाच काढता येतात. एनर्जीच्या जागी काय लिहिणार? वर्क. वर्कला काय लिहिणार? फोर्स इंटू डिस्प्लेसमेंट. फोर्सला काय लिहिणार? मास इंटू ऍक्सेलरेशन. ओके. बाकी तर चेंज करायची गरज नाही. एरियाचं युनिट काय असते? मीटर स्क्वेअर. टाइमचं युनिट सेकंड. मग एक काम करा, आता याच्या खाली हा फॉर्म्युला लिहा. बरोबर आहे. नंतर जिथे एनर्जी आहे तिथे वर्क लिहा. वर्कला फोर्स इंटू डिस्प्लेसमेंट लिहा. फोर्सला मास इंटू ऍक्सेलरेशन लिहा.
खालची टर्म तशीच ठेवा. पहिल्या केसमध्ये फक्त फॉर्म्युलेच असले पाहिजेत, नंतर युनिट लिहा आणि डायमेन्शन तुम्हीच काढा. आता डेफिनेटली तुम्हाला डायमेन्शन काढता येतील. इंटेन्सिटी I इक्वल टू E/AT असं पण लिहिता येईल. हा झाला फॉर्म्युला. तर झालं की सांगा मला, कोणाकोणाच्या बरोबर येतात पाहू. आले? गुड. फक्त लिहिताना ना 2 स्टेप मिक्स नाही झाल्या पाहिजेत. फॉर्म्युल्यामध्ये युनिटमध्ये फॉर्म्युला असं जोपर्यंत फॉर्म्युला आहे तोपर्यंत फॉर्म्युलाच राहिला पाहिजे, नंतर युनिटमध्ये फक्त युनिटच आले पाहिजेत. चला झाले का? ओके. चला पटकन 1 मिनिट, हार्डली 1 मिनिट टाइम भरपूर आहे यासाठी. झालं? तुमच्या लक्षात आलं असेल आता डायमेन्शन्स काढण्यासाठी सगळ्यात महत्वाचं काय आहे? फॉर्म्युला. बस फॉर्म्युला, आणि तोही समजलेला पाहिजे. ओके, पहा, ज्यांना वेळ लागत असेल त्यांनी लक्ष द्या. लक्ष इकडे द्या. कशाचे डायमेन्शन्स काढायचे आहेत आपल्याला? इंटेन्सिटीचे. इंटेन्सिटी काय आहे? एनर्जी अपॉन एरिया इंटू टाइम. इंटेन्सिटी E/AT. बघा मी काय सांगितलं तुम्हाला, इकडे लक्ष द्या बोर्डवर. एनर्जी एक प्रकारचं काय आहे? वर्क. वर्क अपॉन AT. बरोबर. वर्कला काय लिहायचं? फोर्स इंटू डिस्प्लेसमेंट अपॉन AT. फोर्सला काय लिहायचं? मास इंटू ऍक्सलरेशन इंटू डिस्प्लेसमेंट अपॉन AT. आता तुम्ही फंडामेंटल युनिटमध्ये हे युनिट लिहू शकता. कसं काढलं समजलं सर्वांना? कोणाला इथपर्यंत अडचण आहे का? नाही. नंतर आपण काय लिहायचं? युनिट लिहायचं. SI युनिट लिहा किंवा युनिट म्हटलं तरी चालेल. M काय आहे? मास. मासचं युनिट kg. A काय आहे? ऍक्सलरेशनचं युनिट मीटर पर सेकंड स्क्वेअर. S काय? डिस्प्लेसमेंटचं युनिट मीटर. एरियाचं युनिट मीटर स्क्वेअर आणि टाइमचं युनिट सेकंड. आता बघा, वरचा मीटर स्क्वेअर आणि हा मीटर स्क्वेअर कॅन्सल, म्हणजे युनिट करायला वरती करायला kg, खाली करायला सेकंड क्यूब. किती सिंपल आहे यार. ओके. इंटेन्सिटी लिहायचं. काही चुकलं का माझं? नाही. किलोग्रॅम म्हणजे मास, पॉवर 1. मीटर आहे का? मीटर नाही म्हणजे काय नाही? लेंथ नाही, तर पॉवर 0. सेकंड टाइम पॉवर -3. सो दीज आर द डायमेन्शन्स ऑफ इंटेन्सिटी. कळलं का? कोणाकोणाचे आले एवढे? तर सर्वांचेच यायला पाहिजे. ज्यांना जमलं नसेल त्यांनी काय चुकलं तुमचं तेवढं लक्षात घ्या, आणि तरीही जमत नसेल तर मला तुम्ही नंतर थांबून भेटू शकता. काही मिस्टेक झाली का कुठे? काय केलं बघा. इंटेन्सिटीचा फॉर्म्युला काय लिहिला? लक्ष द्या. अर्धा मिनिट इकडे. इंटेन्सिटीचा फॉर्म्युला काय लिहिला? इकडे लक्ष. इंटेन्सिटीचा फॉर्म्युला काय लिहिला? एनर्जी अपॉन AT. E/AT. एनर्जीला काय लिहिलं? वर्क. AT तसंच. वर्कला काय लिहिलं? फोर्स इंटू डिस्प्लेसमेंट. AT तसंच. फोर्सला काय लिहिलं? मास इंटू ऍक्सलरेशन. डिस्प्लेसमेंट तसंच लिहिला, AT पण तसंच लिहिला. आता काय लिहायचं? युनिट. M काय आहे? मास. मासचं युनिट किलोग्रॅम. A काय आहे? ऍक्सलरेशन. ऍक्सलरेशनचं युनिट मीटर पर सेकंड स्क्वेअर. S काय आहे? डिस्प्लेसमेंट. त्याचं युनिट मीटर. एरियाचं युनिट मीटर स्क्वेअर आणि टाइमचं युनिट सेकंड. मीटर स्क्वेअर कॅन्सल. kg पर सेकंड क्यूब. किलोग्रॅम म्हणजे मास. M ने दाखवला पॉवर 1. मीटर आहे का? नो. मीटर नाही म्हणजे लेंथ नाही. ते L चा पॉवर किती? 0. सेकंड म्हणजे टाइम T. खाली पॉवर 3 आहे, वर लिहिला तर -3. सो दीज आर द डायमेन्शन्स ऑफ intensity. Intensity of any wave, intensity of light wave, intensity of electromagnetic wave, intensity of sound wave. बरोबर आहे? Intensity of wave. कळलं का? आणि पहा, इथे जर तुम्हाला एक नोट लिहायची झाल्यास तुम्हाला म्हटलं की इंटेन्सिटीचं युनिट सांगा. ओके. SI युनिट ऑफ इंटेन्सिटी. इंटेन्सिटीचं SI युनिट सांगा असं म्हटलं तर काय कराल तुम्ही? पहिले काय लिहायचा? फॉर्म्युला. इंटेन्सिटी काय? E/AT. लक्ष द्या इकडे. E/AT. आता तुम्हाला काय लिहायचं? याचं युनिट. एनर्जीचं युनिट काय असते? जूल. एरियाचं युनिट काय असते? मीटर स्क्वेअर. आणि टाइमचं युनिट काय असते? सेकंड. जूल पर मीटर स्क्वेअर पर सेकंड. बरोबर आहे? जूल पर सेकंडला वॅट म्हणतात. जूल पर सेकंडलाच काय म्हणतात? वॅट असते ना. बघा, पॉवर इक्वल टू काय असते? वर्क अपॉन टाइम. आणि पॉवरचं युनिट काय असते? वॅट. वर्कचं युनिट काय असते? जूल. आणि टाइमचं युनिट काय असते?
सेकंड. म्हणजे जूल पर सेकंदच काय आहे, वॅट आहे. ओके, पण जूल पर सेकंडला तुम्ही काय लिहू शकता, वॅट. वॅट डब्ल्यू पूर्ण लिहा किंवा स्मॉल लिहा, पण सर्व सिम्बॉल वापरत असाल तर सिम्बॉलच वापरा. सो इट इज वॅट पर मीटर स्क्वेअर. तर साईडला हे पण लिहून घ्या. युनिटही आपण कशावरून लिहिलं, फॉर्म्युल्यावर. युनिट वगैरे पाठ करायची गोष्टच नाही आहे. Therefore, watt per meter square is nothing but kg per second cube. आपण विचारही नाही करू शकत. वॅट पर मीटर स्क्वेअर आणि केजी पर सेकंड क्यूब एकच आहेत ना, पर हो की नाही. वॅट पर मीटर स्क्वेअर त्यावरून चालन, केजी पर सेकंड क्यूब सुद्धा त्यावरून चाल. समजलं का. इथे बघा ना, इथे काय आलं, केजी पर आलं ना, कशावरून, त्याच फॉर्म्युल्यावरून. आणि वॅट पर मीटर स्क्वेअर ही त्याच फॉर्म्युल्यावरून. मग त्याच फॉर्म्युल्यावरून जे दोन आले ते दोन्ही काय असतील, सारखेच असतील. समजलं का. म्हणून वॅट पर मीटर स्क्वेअर आणि केजी पर सेकंड क्यूब सेम. तुम्हाला विचारलं विच ऑफ द फॉलोइंग युनिट्स आर सेम, विच ऑफ द फॉलोइंग युनिट्स आर द युनिट ऑफ इंटेन्सिटी. The watt per meter square is the unit of intensity. Joule per meter square per second is also the unit of intensity. And kg per second cube is also the unit of intensity. समजलं का. अरे समजलं. फायनल प्रोडक्ट सारखेच असतील ना, एकाच फॉर्म्युल्यापासून मिळणार आहे. त्यामुळे वॅट पर मीटर स्क्वेअर इज नथिंग बट केजी पर सेकंड क्यूब. नंतर लिहा इंटेन्सिटी ऑफ ग्रॅव्हिटेशनल फील्ड. किती नंबर, 29. intensity of gravitational field. आपलं माइंड ना डायग्राम खूप चांगल्या तऱ्हेने ऍक्सेप्ट करतो, पण कुठल्याही गोष्टीची डायग्राम आपल्या डोळ्यासमोर उभी राहिली पाहिजे. झालं हेडिंग लिहून, झालं लिहून. आणि आता लक्ष द्या, इकडे पहा. ग्रॅव्हिटेशनल फील्ड कोणाच्या भोवती असते, मासच्या. एव्हरी मास, इवन स्मॉलर मास असो की लार्जर मास असो, इट इज सराउंडेड बाय इट्स ओन ग्रॅव्हिटेशनल फील्ड. इलेक्ट्रॉनलाही स्वतःचं ग्रॅव्हिटेशनल फील्ड असते, सनलाही स्वतःचं ग्रॅव्हिटेशनल फील्ड आहे, पण जेवढं मास जास्त तेवढं ते फील्ड स्ट्रॉंग असेल. इलेक्ट्रॉनचं फील्ड एक्सपिरियन्स ते होणार, पण सनचं फील्ड एक्सपिरियन्स होते. एवढी मोठी अर्थ सनच्या भोवती फिरत आहे, ग्रॅव्हिटेशनल फील्डमुळे ते फिरत आहे. ओके, तर ग्रॅव्हिटेशनल फील्ड समजून घ्या काय आहे. तर इथे एक ह्यूज मास असेल, या मासला तुम्ही म्हणू शकता सोर्स मास. याला काय म्हणता येणार, सोर्स मास. बरोबर आहे. आणि फॉर एक्झाम्पल सन. आणि या सोर्स मासच्या सेंटर पासून काही अंतरावर एक स्मॉल मास ठेवलेला आहे. या स्मॉल मासला तुम्ही काय म्हणू शकता, टेस्ट मास. ओके, दोघांमध्ये काय असणार, सोर्स मास कॅपिटल एम घेऊ, टेस्ट मास स्मॉल एम घेतला आपण. ओके, आणि दोघांमधलं अंतर किती आहे, आर आहे, पण या दोघांमध्ये काय आहे, फोर्स आहे. आता काय करायचं, जर तुम्हाला या, लक्ष द्या, या सोर्स मासच्या भोवती काय असणार, याचं स्वतःचं ग्रॅव्हिटेशनल फील्ड. टेस्ट मासचं ग्रॅव्हिटेशनल फील्ड आपण निग्लेक्ट करतो, कारण ते मास स्मॉल असते. बरोबर आहे. ॲज कम्पेअर टू सन, अर्थचं मास स्मॉल आहे. ॲज कम्पेअर टू अर्थ, मूनचं मास स्मॉल आहे. ॲज कम्पेअर टू अर्थ, सॅटेलाइटचं मास स्मॉल आहे. बरोबर आहे. प्रत्येक मासच्या भोवती ग्रॅव्हिटेशनल फील्ड असते. बरोबर आहे. पण आपण स्ट्रॉंगेस्ट ग्रॅव्हिटेशनल फील्डचा विचार करू तर हे सोर्स मास आहे. समजत आहे तुम्हाला. फॉर एक्झाम्पल इथे सन आहे, याच्या भोवती काय आहे, ग्रॅव्हिटेशनल फील्ड. त्या फील्ड मध्ये काय ठेवलेलं आहे, टेस्ट मास. आणि हे सोर्स मास त्या टेस्ट मासला काय करत आहे, अट्रॅक्ट करत आहे. टेस्ट मास ही सोर्स मासला अट्रॅक्ट करत असेल. आणि जर तुम्हाला या ग्रॅव्हिटेशनल फील्डची इंटेन्सिटी काढायची असेल, तुम्ही काय करायचं, यावर जेवढा फोर्स आहे त्याला त्याच मासनी डिव्हाइड करायचं. सो इंटेन्सिटी जर तुम्हाला काढायची, अर्थात ग्रॅव्हिटेशनल फील्डची आता लिहायची गरज नाही, इंटेन्सिटीच लिहू फक्त आपण. इंटेन्सिटी काढायची असेल तर फोर्स डिवायडेड बाय मास. ओके, फोर्स कोणता, दोघांमधला. कोणाचा मास, टेस्ट मास. तर फोर्स ऑन टेस्ट मास असं लिहिलं तरी चालते, किंवा मग जाऊ दे, त्याने काय होते, कॉम्प्लिकेशन वाढत जातात. त्यापेक्षा जेवढं सिंपल लिहिलं तेवढं चांगलं राहील. इंटेन्सिटीसाठी होती ग्रॅव्हिटेशनल फील्ड डायग्राम वगैरे हे काढायची गरज नाही. इंटेन्सिटी आय बरोबर लिहिताना तुम्ही काय लिहिणार, फोर्स अपॉन मास. बरोबर आहे, फोर्स अपॉन मास. एकदा सेंटेन्स मध्ये लिहू आपण, आणि बस झालं. फोर्स अपॉन मास लिहिलं की तुम्हाला
इंटेन्सिटी काढता येते. फोर्सला काय लिहिणार? मास इंटू ऍक्सलरेशन अपॉन मास. मास 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 काय होणार? कॅन्सल. फक्त राहिला ऍक्सलरेशन. याचा अर्थ ऍक्सलरेशनचे डायमेन्शन आणि इंटेन्सिटीचे डायमेन्शन सेम आहेत. पण कोणती इंटेन्सिटी? ग्रॅव्हिटेशनल फील्डची. आता लिहा युनिट. ऍक्सलरेशनचं युनिट काय असते? मीटर पर सेकंड स्क्वेअर. आणि यावरून लिहिता येतील तुम्हाला डायमेन्शन्स. इंटेन्सिटी ऑफ द ग्रॅव्हिटेशनल फील्ड आणि डायमेन्शन्स लिहायचे आहेत. मीटर म्हणजे मला सांगा किलोग्रॅम आहे का? नाही. मीटर म्हणजे लेंथ 1, सेकंड म्हणजे टाइम, पॉवर किती? -2. कळलं का? आणि जर का विचार केला, इथून जर आपण विचार केला, बघा नोट इकडे पहा, बोर्डवर लक्ष द्या. तर इंटेन्सिटीचा फॉर्म्युला काय? F/m. यावरून जर तुम्ही युनिट लिहिलं तर फोर्सचं युनिट काय असणार? न्यूटन. आणि याचं काय असणार? केजी. न्यूटन पर केजी. त्या न्यूटन पर केजीलाच इक्वलंट काय आहे? मीटर पर सेकंड स्क्वेअर. सो न्यूटन पर केजी इज नथिंग बट मीटर पर सेकंड स्क्वेअर. समजलं का? परत एकदा सांगतो बघा. इथे काय आहे? सोर्स मास. फॉर एक्झाम्पल अर्थ. इथे काय असणार? लहान मास, टेस्ट मास. दोघांमध्ये काय आहे? फोर्स. त्या फोर्सला त्या टेस्ट मासने डिव्हाइड करायचं. फोर्स अपॉन टेस्ट मास. समजलं? सो इंटेन्सिटी इक्वल टू फोर्स, ग्रॅव्हिटेशनल फोर्स अपॉन टेस्ट मास. फोर्सला काय लिहितात? मास इंटू ऍक्सलरेशन अपॉन खाली काय? परत मास. मास मास कॅन्सल. काय राहिलं? ऍक्सलरेशन. नंतर काय लिहायचं? युनिट. ऍक्सलरेशनचं युनिट मीटर पर सेकंड स्क्वेअर. आणि जर तुम्हाला इंटेन्सिटी विचारली तर याच्यामध्ये किलोग्रॅम नाही आहे. किलोग्रॅम नाही म्हणजे मास नाही. मीटर म्हणजे लेंथ, सेकंड म्हणजे टाइम. खाली 2 आहे, वर लिहिला तर -2. आणि नोट लिहिली तर फोर्सचं युनिट काय असणार? इंटेन्सिटीचा फॉर्म्युला फोर्स अपॉन मास. फोर्सचं युनिट काय असणार? न्यूटन. मासचं युनिट काय असणार? केजी. न्यूटन पर केजी. न्यूटन पर केजी म्हणजेच काय झाला? मीटर पर सेकंड स्क्वेअर. मीटर पर सेकंड स्क्वेअर न्यूटन पर केजी मध्ये काही फरक नाही. जरा लिहून घे. 3 स्टेप घेत असतो आपण. पहिली स्टेप कोणती? फॉर्म्युला. त्याला सिम्प्लिफाय करायचं. नंतरची स्टेप कुठली? युनिट. आणि त्याच्यानंतरची डायमेन्शन्स. तुमची आता जनरल आयडिया क्लिअर झाली असेल. तुम्ही म्हणाल की मी कोणतेही डायमेन्शन काढू शकतो, फक्त मला फॉर्म्युला मिळाला पाहिजे. पण ह्या डायग्राम खूप हेल्प करतात आपल्याला. डायग्राम मध्ये तुम्ही डायग्राम काढत चला. डायग्राम मध्ये नाही काही, पण तरी थोडीशी डायग्राम काढली तर ती मदत करते. लक्षात जास्त राहते डायग्राम काढून. दिसते ना बोर्डवरचं की हे दार बंद करावं लागते? रिफ्लेक्ट नाही होत आहे का? दिसत नाहीये? झालं? ओके. त्याच्यानंतर लिहा नेक्स्ट इंटेन्सिटी ऑफ इलेक्ट्रिक फील्ड. राहिलंच होतं का? घ्या. अरे एका समोर एक लिहाल का? हा. कुणाला अडचण आहे का? लिहिण्याचा स्पीड वाढवा गड्या थोडा. बराबर लिहिता आलं पाहिजे. सो न्यूटन पर केजी इज नथिंग बट मीटर पर सेकंड स्क्वेअर. आणि 1 मिनिट इकडे पहा. ही युनिट पाहिल्यावर तुम्हाला आठवलं पाहिजे. इकडे बघा, इकडे बोर्डवर वरती समजा तुम्हाला फक्त युनिट दिलाय. वरतं काय? न्यूटन. लक्ष द्या इकडे. वरतं काय आहे? खाली काय? न्यूटन कोणाचं युनिट आहे? फोर्स. केजी कोणाचं युनिट आहे? मास. फोर्स अपॉन मास. पटकन लाईट लागला पाहिजे. कशाचं? इंटेन्सिटी ऑफ ग्रॅव्हिटेशनल फील्ड. समजलं? नंतर लिहा इंटेन्सिटी ऑफ इलेक्ट्रिक फील्ड.
इंटेन्सिटी ऑफ इलेक्ट्रिक फील्ड. यावर्षी आपल्याला जे तुमचे फ्रेंड्स बाहेर गेले ना, ते कोणत्याही क्लासला जाऊ द्या, त्यांच्यापेक्षा खास रिझल्ट काढायचा आपल्याला. त्यांना लाजवायचं तुम्हाला, है ना? हो की नाही? हा. इंटेन्सिटी ऑफ इलेक्ट्रिक फील्ड पहा, समजून घ्या. पहिल्यांदा लक्ष द्या. इलेक्ट्रिक फील्ड जसं लक्ष इकडे, जसं ग्रॅव्हिटेशनल फील्ड कोणाच्या भोवती असते? मासच्या भोवती. तसं इलेक्ट्रिक फील्ड चार्जच्या भोवती. परत दोन चार्ज घ्यायचे. जो मोठा चार्ज असणार त्याला काय म्हणणार तुम्ही? सोर्स चार्ज. हा काय झाला? सोर्स चार्ज. या सोर्स चार्जच्या भोवती काय असणार? इलेक्ट्रिक फील्ड. ओके. आणि त्या फील्ड मध्ये एक स्मॉल चार्ज ठेवला, हा घेतला आपण कॅपिटल क्यू, हा दाखवू आपण स्मॉल क्यू. ह्या स्मॉल क्यू ला काय म्हणणार? टेस्ट चार्ज. आणि दोन चार्जेस मध्ये काय असणार? काहीतरी फोर्स. आणि जर तुम्हाला इंटेन्सिटी काढायची आहे तर काय करणार? इंटेन्सिटी काढायची असेल तर हा जो फोर्स आहे त्या फोर्सला त्या चार्जनी डिव्हाइड करायचं. सो आय इक्वल टू, हा झाला फॉर्म्युला. ओके. आय इक्वल टू काय लिहिणार? एफ अपॉन क्यू. आता नीट लक्ष द्या. आता आपण काय करतो? एफ ला काय लिहितो? एम ए. आणि क्यू ला काय लिहितो? आय टी. ओके. तर पहिला पॉइंट काय लिहित असतो आपण? फॉर्म्युला. ओके. मी शॉर्ट मध्ये लिहितो, थोडं बरोबर लिहाल तुम्ही लिहिताना, सध्या नका लिहू. पहिला पॉइंट काय झाला? फॉर्म्युला. बरोबर आहे. आणि फोर्सला एफ लिहिलं, क्यूला काय, चार्जला क्यू लिहिलं, फोर्सला काय लिहितात? एम एन. क्यूला काय लिहितात? आय टी. क्यूला आय टी का समजलं ना? बिकॉज आय इक्वल टू काय असते? चार्ज अपॉन टाइम. सो चार्ज इक्वल टू आय इन टू टी. हे डोक्यात राहिलं पाहिजे. आता सो क्यूला लिहितो आपण आय टी. आता लिहायचं युनिट. ओके. युनिट लिहिताना मला सांगा, मासचं युनिट केजी, ऍक्सलरेशनचं युनिट मीटर पर सेकंड स्क्वेअर, करंटचं युनिट अँपियर आणि टाइमचं युनिट सेकंड. म्हणजे पूर्ण जर केलं तर केजी मीटर. बरोबर आहे. केजी मीटर, खाली काय येणार? सेकंड क्यूब अँपियर. यावरून आपल्याला काय लिहिता येतील? डायमेन्शन्स. डायमेन्शन्स ऑफ इलेक्ट्रिक फील्ड. इलेक्ट्रिक फील्ड त्याच्या आयच्या बेसला ई काढू शकता तुम्ही, नाही काढलं तरी चालेल. ओके. किलोग्राम म्हणजे मास एकदा, मीटर म्हणजे लेंथ एकदा, सेकंड म्हणजे टाइम -3. आणि हे एरिया लिहाल का चुकून? नो. ए फॉर अँपियर. अँपियर म्हणजे करंट आय. इथं पॉवर 1 आहे, इकडे लिहिला तर -1. सो दीज आर द डायमेन्शन्स ऑफ इलेक्ट्रिक इंटेन्सिटी. घ्या लिहून. हे डायग्राम काढा. डायग्रामच्या खाली ते 3 पॉइंट लिहा. नोट. आयचा फॉर्म्युला काय लिहिला? एफ बाय क्यू. त्यामुळे युनिट काय लिहिता येणार? फोर्सचं युनिट काय होणार? फोर्सचं युनिट न्यूटन, चार्जचं युनिट कुलम. न्यूटन पर कुलमलाच आपण काय लिहिलं? केजी मीटर पर सेकंड क्यूब अँपियर. याला नोटमध्ये लिहून टाकायचं खाली. नोटमध्येच त्यावर सगळं काही आहे. एवढं जे सगळं लिहितो ना आपण, ते सर्व या नोटमध्ये आहे. है ना? जेवढं तुम्ही कमी गोष्टी लक्षात ठेवण्याचा प्रयत्न कराल तेवढा एकदम स्वच्छ चांगल्या तऱ्हेने लक्षात राहतील. स्वच्छ समजते ना? खिचडी नाही होणार. जे सेंटेन्स टू सेंटेन्स सगळं काही पाठ करतील त्यांना नाही जमणार काही. समजलं? पहा, लक्ष द्या एकदा.
कुठली इलेक्ट्रिक कोणती इंटेन्सिटी काढायची आहे? इंटेन्सिटी ऑफ इलेक्ट्रिक फील्ड. याला इलेक्ट्रिक इंटेन्सिटी किंवा इंटेन्सिटी ऑफ इलेक्ट्रोस्टॅटिक फील्ड असं म्हटलं जाणार. इलेक्ट्रिक इंटेन्सिटी कोणाभोवती असणार? चार्जच्या भोवती. आणि ज्यांनी फील्ड क्रिएट केलं त्याला काय म्हणतात? सोर्स चार्ज. आणि त्याच्यामध्ये जो ठेवला त्याला काय म्हणतात? टेस्ट चार्ज. सोर्स चार्ज जनरली कॅपिटल क्यूनी दाखवतात आणि टेस्ट चार्ज जनरली स्मॉल क्यूनी दाखवतात. या टेस्ट चार्जवर हा पहिला चार्ज काय एक्झर्ट करत असणार? फोर्स. त्या फोर्सला त्या चार्जनी डिव्हाइड करायचं. कोणत्या चार्जनी डिव्हाइड करायचं? टेस्ट चार्जनी. फोर्स अपॉन टेस्ट चार्ज. एफला काय लिहायचं? MA. आणि क्यूला काय लिहायचं? IT. यावरून लिहायचं युनिट. मासचं युनिट KG. ऍक्सलरेशनचं युनिट मीटर पर सेकंड स्क्वेअर. करंटचं युनिट अँपियर. आणि टाइमचं सेकंड. आणि KG मीटर सेकंड क्यूब अँपियर. किलोग्रॅम म्हणजे मास एकदा, मीटर म्हणजे लेंथ एकदा, सेकंड म्हणजे टाइम. वर लिहिलं -3. अँपियर म्हणजे करंट. करंटसाठी I. खाली 1 आहे, वर लिहिला तर -1. दीज आर द डायमेन्शन्स ऑफ इंटेन्सिटी ऑफ इलेक्ट्रिक फील्ड. इन शॉर्ट नोट, इंटेन्सिटी म्हणजे काय? फोर्स अपॉन चार्ज. आणि फोर्सचं युनिट न्यूटन, चार्जचं युनिट कुलम. आणि हेच काय मिळालं? KG मीटर अपॉन सेकंड क्यूब अँपियर. ओके. नंतर लिहा इंटेन्सिटी ऑफ मॅग्नेटिक फील्ड. इंटेन्सिटी ऑफ मॅग्नेटिक फील्ड. आता ना थोडीशी सिच्युएशन बदलते. पहिले आपण थोडं समजून घेऊ, नंतर परत इकडे येऊ. पहा, लक्ष द्या इकडे. कुठली इंटेन्सिटी काढायची? इंटेन्सिटी ऑफ मॅग्नेटिक फील्ड. ग्रॅव्हिटेशनल फील्ड कुठे होतं? मासच्या भोवती. मास इज सराउंडेड बाय ग्रॅव्हिटेशनल फील्ड. चार्ज इज सराउंडेड बाय इलेक्ट्रिक फील्ड. अँड मॅग्नेट इज सराउंडेड बाय मॅग्नेटिक फील्ड. और मूव्हिंग चार्ज इज सराउंडेड बाय मॅग्नेटिक फील्ड. मूव्हिंग चार्ज तो सांगितलं होतं ना, चार्ज जर मोशन मध्ये असेल तर तो काय क्रिएट करतो? मॅग्नेटिक फील्ड. लक्ष द्या, चार्ज जर मोशन मध्ये असेल तर काय क्रिएट करतो? मॅग्नेटिक फील्ड. चार्ज जर मोशन मध्ये असेल तर करंटही क्रिएट करतो. त्यामुळे मॅग्नेटिक फील्ड हे करंटशी रिलेटेड आहे. ओके. आणि समजून घेण्याचा प्रयत्न करा की इथे काय केलं आपण. इथे आहे मॅग्नेट. मॅग्नेट इज द सोर्स ऑफ मॅग्नेटिक फील्ड. हा एक मॅग्नेट आहे. ओके. आणि या मॅग्नेटमध्ये बघा काय ठेवलं, लक्ष द्या इकडे. इथे मॅग्नेटचा एक पोल ठेवला. काय ठेवला? एक पोल. नॉर्थ पोल ठेवला असेल किंवा साऊथ पोल ठेवला असेल, बरोबर आहे. तर मॅग्नेटिक पोल बघा, एक पोल पॉसिबल नसतो पण आपण ठेवला. तर काय ठेवला? मॅग्नेटिक पोल ठेवला. नॉर्थ पोल किंवा साऊथ पोल. आणि प्रत्येक पोलला स्वतःची एक स्ट्रेंथ असते. आणि या मॅग्नेट आणि हा नॉर्थ पोल यांच्यामध्ये काय असणार? काही फोर्स असणार. आणि काय करायचं बघा, इंटेन्सिटी ऑफ मॅग्नेटिक फील्ड काढताना इंटेन्सिटी ऑफ मॅग्नेटिक फील्डला दुसरा वर्ड आहे मॅग्नेटिक इंडक्शन. काय? मॅग्नेटिक इंडक्शन. आणि मॅग्नेटिक इंडक्शन साठी बेस्ट सिम्बॉल जो आहे तो आहे B. कशाने दाखवतात? B. B फॉर मॅग्नेटिक इंडक्शन. पण आपण इंटेन्सिटीसाठी I वापरून राहिलो, त्याला नंतर आपण B लिहून टाकू. ओके. काय करायचं? फोर्सला, जो काही फोर्स असेल या फोर्सला त्या मॅग्नेटचा जो पोल ठेवला त्याच्या पोल स्ट्रेंथने डिवाइड करायचं. काय? पोल स्ट्रेंथ. मॅग्नेटच्या, मी याच्या अगोदर बोललो होतो हे, बरं. मी परत एकदा सांगतो तुम्हाला. पहा, कोणताही जो मॅग्नेट आहे, हा नॉर्थ पोल आणि साऊथ पोल असा मॅग्नेट तुम्ही पाहिला. या मॅग्नेटला जर आपण आयन पार्टिकल मध्ये फिरवलं, इकडे बघू शकता, दिसत नसेल तर, या मॅग्नेटला जर आपण आयन पार्टिकल मध्ये फिरवलं, आयनच्या अगदी बारीक कणांमध्ये फिरवलं तर जास्त कण इथे चिटकतात टोकांवर, बरोबर आहे. इथे कण जास्त चिटकतात आणि मध्ये कण कमी चिटकतात. म्हणजे इथे मॅग्नेटची प्रॉपर्टी जी आहे ती कॉन्सन्ट्रेट झालेली आहे दोन टोकांवर. मॅग्नेटची प्रॉपर्टी पूर्ण मॅग्नेटमध्ये सारखी नसते. मॅग्नेटची जी ओढण्याची, अट्रॅक्ट करण्याची प्रॉपर्टी आहे ती दोन टोकांवर कॉन्सन्ट्रेट झालेली असते. खाली डोकं घालून नका बसू. दोन टोकांवर कॉन्सन्ट्रेट झालेली असते. जिथे मॅग्नेटची प्रॉपर्टी कॉन्सन्ट्रेट झालेली आहे त्याला काय म्हणतात? पोल. आणि प्रत्येक पोलची त्या पार्टिकलला ओढून घेण्याची एक स्वतःची पॉवर असते. त्या पॉवरला काय म्हणतात? पोल स्ट्रेंथ. काय म्हणतात? पोल स्ट्रेंथ. आणि या पोल स्ट्रेंथचं युनिट असते एम्पियर मीटर. तुम्हाला एम्पियर मीटर कसं आलं? मी तुम्हाला थोडक्यात सांगितलं होतं की जेव्हा कुठलाही चार्ज कशामध्ये येतो? मोशन मध्ये येतो. मोशन मध्ये आला की त्याच्या भोवती काय क्रिएट होते? मॅग्नेटिक फील्ड. एक लक्षात ठेवा तुम्ही, कसं काय सध्या त्यावर नका विचार करू.
कुठलाही चार्ज जेव्हा मोशन मध्ये येतो इट क्रिएट्स मॅग्नेटिक फील्ड. हा चार्ज आहे पण रेस्ट असेल तर त्याच्या भोवती काय असणार इलेक्ट्रिक फील्ड. पण तो चार्ज जर मोशन मध्ये आला त्याच्या भोवती इलेक्ट्रिक फील्डही असेल आणि मॅग्नेटिक फील्डही असेल. पण आपण फोकस फक्त मॅग्नेटिक फील्डवर करून राहिलो. म्हणजे चार्ज कशामध्ये आला मोशन मध्ये, म्हणजे चार्ज फ्लो होऊन राहिले. चार्ज जर फ्लो झाले तर चार्ज अपॉन टाइम म्हणजे काय असते करंट. याचा अर्थ मॅग्नेटिक फील्ड करंट हे एकमेकांशी रिलेटेड आहे. आणि ज्या वायर मधून करंट पास होतो त्या वायरच्या भोवती मॅग्नेटिक फील्ड असते. असं होऊच शकत नाही की करंट पास होऊन राहिला मॅग्नेटिक फील्ड नाही आहे म्हणून. ज्या ज्या वायर मधून करंट पास होणार त्या त्या वायरच्या भोवती मॅग्नेटिक फील्ड असतेच असते. असं होऊच शकत नाही, इम्पॉसिबल आहे की करंट पास केला मॅग्नेटिक फील्ड नाही आहे. कारण करंट पास करणे म्हणजे इलेक्ट्रॉन फ्लो करणे. इलेक्ट्रॉन फ्लो करणे म्हणजे इलेक्ट्रॉन काय चार्ज पार्टिकल. फ्लो झाला म्हणजे कशामध्ये आला मोशन मध्ये आला. मोशन मध्ये आला म्हणजे काय क्रिएट केलं मॅग्नेटिक फील्ड. पॉइंट क्लिअर झाला का. जेव्हा केव्हा चार्ज पार्टिकल तो पॉझिटिव्हली चार्ज पार्टिकल असो की निगेटिव्हली चार्ज पार्टिकल असो, इलेक्ट्रॉन असो की आयन असो की एखादा ऑब्जेक्ट असो, ते जर का मोशन मध्ये आलं इट क्रिएट्स मॅग्नेटिक फील्ड. करंट जो आहे एखाद्या वायर मधून करंट फ्लो होत आहे. करंट फ्लो होत आहे म्हणजे इलेक्ट्रॉन फ्लो होत आहे. इलेक्ट्रॉन म्हणजे काय आहे चार्ज पार्टिकल. फ्लो होत आहे म्हणजे त्याला मोशन आहे. मोशन आहे म्हणजे तो काय क्रिएट करणार मॅग्नेटिक फील्ड. जर तुम्ही एखादी वायर घेतली ना आणि त्याला जर सेल लावला मॅग्नेटिक निडल नेली ना तर ती वायर त्या मॅग्नेटिक निडलला डिफ्लेक्ट करेल किंवा अट्रॅक्ट करेल. कारण त्या वायरच्या भोवती मॅग्नेटिक फील्ड क्रिएट झालेलं असेल. ओके, म्हणून हे कशामध्ये मोजतात. या पोलची जी स्ट्रेंथ आहे ती कशामध्ये मोजतात अँपियर मीटर मध्ये. मला फक्त मला डायमेन्शनच्या बाबतीत समजून सांगायचं आहे. म्हणून पोल स्ट्रेंथचं युनिट काय असणार अँपियर मीटर. ते आपल्याला सध्या लक्षात ठेवायचं आहे. ओके, म्हणून इंटेन्सिटी काढताना आपण काय लिहिलं फोर्स अपॉन पोल स्ट्रेंथ. सो आय इक्वल टू फोर्सला काय लिहिणार एम ए आणि पोल स्ट्रेंथ स्मॉल एम नी दाखवतात. पण आता स्मॉल एम कॅन्सल करणार तुम्ही. त्यामुळे आपण काय करू की त्याला एम ए लिहून इथे पोल स्ट्रेंथच लिहू. कधी कधी त्याला पोल स्ट्रेंथला म्यूनी पण दाखवतात. आणि यावरून आपल्याला काय लिहिता येईल आता आय इक्वल टू, तर आता लिहू आपण युनिट. ओके, यावरून लिहू आता युनिट. मला सांगा इकडे बोर्डवर लक्ष द्यायचं. मासचं युनिट काय असणार के जी. ऍक्सलरेशनचं मीटर पर सेकंड स्क्वेअर. आणि पोल स्ट्रेंथचं युनिट काय आहे अँपियर मीटर. मीटर मीटर कॅन्सल, मीटर मीटर कॅन्सल केला तर वरतं काय राहणार के जी, खाली सेकंड स्क्वेअर अँपियर. आणि यावरून तुम्हाला सहज काय लिहिता येतील डायमेन्शन्स. डायमेन्शन्स ऑफ इंटेन्सिटी ऑफ मॅग्नेटिक फील्ड. मी इथंच काय करतो बी करून टाकतो याला. इंटेन्सिटी ऑफ मॅग्नेटिक फील्ड बीच जनरली वापरतात. मॅग्नेटिक इंडक्शन याला म्हणतात. सांगा किलोग्रॅम म्हणजे मास एकदा, मीटर आहे का नाही म्हणजे लेंथ नाही 0, सेकंड म्हणजे टाइम -2 आणि अँपियर म्हणजे करंट आय आणि पॉवर किती -1. सो दीज आर द डायमेन्शन्स ऑफ मॅग्नेटिक फील्ड. परत एकदा सांगतो पहा, लक्ष द्या. इंटेन्सिटी ऑफ मॅग्नेटिक फील्ड त्यालाच काय म्हणतात मॅग्नेटिक इंडक्शन. बेस्ट सिम्बॉल काय आहे बी, कॅपिटल बी, मॅग्नेटिक इंडक्शन. ओके, काय घेतला मॅग्नेट. मॅग्नेटच्या भोवती काय असेल मॅग्नेटच्या भोवती काय असेल मॅग्नेटिक फील्ड. त्या मॅग्नेटिक फील्ड मध्ये काय ठेवला एक मॅग्नेटिक पोल ठेवला. नॉर्थ पोल ठेवला असेल किंवा साऊथ पोल ठेवला असेल. या पोलला हा मॅग्नेट काय करेल अट्रॅक्ट करेल किंवा रिपेल करेल. कारण की नॉर्थच्या जवळ नॉर्थ ठेवला तर रिपेल करेल, नॉर्थच्या जवळ साऊथ ठेवला तर अट्रॅक्ट करेल. म्हणजे यांच्यामध्ये काय असणार फोर्स. आणि इंटेन्सिटी काढताना जेवढा काही फोर्स आहे त्याला त्या पोलच्या पोल स्ट्रेंथ डिवाइड करायचं. सो इंटेन्सिटीचा फॉर्म्युला काय झाला फोर्स अपॉन पोल स्ट्रेंथ. समजलं, फोर्स अपॉन पोल स्ट्रेंथ. जसं आपण मॅग्नेटिक फील्ड मध्ये काय ग्रॅव्हिटेशनल फील्ड मध्ये काय केलं होतं फोर्स अपॉन मास. इलेक्ट्रिक फील्ड मध्ये काय केलं होतं फोर्स अपॉन चार्ज. आणि इथे मॅग्नेटिक फील्ड मध्ये फोर्स अपॉन पोल स्ट्रेंथ. बरोबर आहे. फोर्सला काय लिहिणार एम ए, पोल स्ट्रेंथला पोल स्ट्रेंथच लिहा. बरोबर आहे. आणि आता लिहायचं युनिट एमचं युनिट के जी, ऍक्सलरेशनचं मीटर पर सेकंड स्क्वेअर, पोल स्ट्रेंथचं अँपियर मीटर. ओके, आणि मीटर मीटर कॅन्सल आणि यावरून लिहिले डायमेन्शन घ्या लिहून.
इथे नोट काय लिहाल? काय लिहाल नोट? बी इक्वल टू एफ अपॉन पोल स्ट्रेंथ. त्यावर युनिट काय लिहिता येणार? फोर्सचं युनिट न्यूटन आणि पोल स्ट्रेंथचं युनिट अँपियर मीटर, न्यूटन पर अँपियर मीटर. यालाच काय लिहिता येणार? केजी पर सेकंड स्क्वेअर अँपियर. बस नोट लिहून. झालं लिहून? आणि झालं ना? झालं की नाही? बस नाही झालं असेल तर घरी लिही जाता. एक नोट लिहू. पहा, लक्ष द्या, लक्ष पूर्ण माझ्याकडे. नोटमध्ये पहिला पॉइंट ऐका बरोबर. इंटेन्सिटी ऑफ वेव्ह. लक्ष द्या इकडे. इंटेन्सिटी ऑफ वेव्ह काय असणार? वरतं काय लिहायचं? एनर्जी. खाली काय लिहायचं? एरिया मल्टिप्लाइड बाय टाइम किंवा ई बाय एटी. जाऊ द्या, हे असं लिहिल्याने लक्षात नसते राहत. ई बाय एटी. ओके. नंतर काय लिहिलं? इंटेन्सिटी ऑफ ग्रॅव्हिटेशनल फील्ड. आयनीच दाखवू. एफ बाय एम. नंतर लिहा एका खाली एक इंटेन्सिटी ऑफ मॅग्नेटिक फील्ड. बीने दाखवतात एफ बाय म्यू. म्यू म्हणजे पोल स्ट्रेंथ किंवा एफ बाय पोल स्ट्रेंथ. बस शेवटच्या 3 लाईन मध्ये जे आहे ते पुरेसा आहे इंटेन्सिटी काढण्यासाठी. इंटेन्सिटी ऑफ वेव्ह ई बाय एटी. इंटेन्सिटी ऑफ मॅग्नेटिक फील्ड एफ बाय एम. इंटेन्सिटी ऑफ इलेक्ट्रिक फील्ड ने लिहिलं का आपण? हा, तर इंटेन्सिटी ऑफ इलेक्ट्रिक फील्ड पहिले लिहू. इंटेन्सिटी ऑफ इलेक्ट्रिक फील्ड I इक्वल टू एफ बाय क्यू. आणि नंतर इंटेन्सिटी ऑफ मॅग्नेटिक फील्ड बी इक्वल टू एफ बाय पोल स्ट्रेंथ. चला, कोणाला काही प्रॉब्लेम? तीनही इंटेन्सिटी लक्षात राहतील. इंटेन्सिटी लक्षात राहिलं की डायमेन्शन्स सहज काढता येतील. चला एकदा कन्क्लूड करू. इकडे पहा, काय काढायचं आहे? इंटेन्सिटी. पहिली इंटेन्सिटी ऑफ वेव्ह एनर्जी अपॉन एटी. एनर्जी अपॉन एटी. इंटेन्सिटी ऑफ ग्रॅव्हिटेशनल फील्ड फोर्स अपॉन मास. इंटेन्सिटी ऑफ इलेक्ट्रिक फील्ड फोर्स अपॉन चार्ज. इंटेन्सिटी ऑफ मॅग्नेटिक फील्ड फोर्स अपॉन पोल स्ट्रेंथ. समजलं? तुम्हाला चारही इंटेन्सिटीचे डायमेन्शन्स काढता येतात, युनिटही काढता येतात. समजलं का? पहा, एक सूचना आहे की पुढे ज्या आपण टेस्ट घेणार आहोत त्या तुम्हाला घरी पण टेस्ट सोडवता येतील. म्हणजे दररोज काही वर्क असं दररोज किंवा एक दिवस आड वर्क असेल आणि गंमत सम्मत म्हणून तुम्हाला असं सोडवता येईल घरी. तर आपलं एक ॲप आहे फिजिक्स प्लस म्हणून. त्याची लिंक मी ऐका बरोबर. तुमचे सर्व विद्यार्थी मला ॲपवर पाहिजेत आणि पुढे ना ज्या टेस्ट होतील त्याचे सोल्युशन्स पण ॲपवर येतील. आपले व्हिडिओज यूट्यूब चॅनलवर येणार नाहीत, ते पण ॲपवर येतील. तुम्हाला पाहायचं असेल तर आज मी तुम्हाला लिंक परत शेअर करेल. सर्वांनी डाउनलोड करा. त्याच्यासोबत बॅच कोड असेल तो बॅच कोड टाका, ते जॉईन करून घ्या. आणि कोणत्याही
दिवशी मी ते सेकंड डेला पहिल्या डेला सांगेल, सेकंड डेला त्यावर टेस्ट सुरू होतील. ठीक आहे. ओके, थँक्यू.